7 बजे। नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय आणि हर हर महादेव। आज आम्ही चाललेलो इस्कॉन टेम्पलला। मी पाठी पहा, माझे भाऊ लोक पण आहेत। याचं पण एक चॅनल आहे आणि हा मागे एलियन। आम्ही चाललो आता इस्कॉन टेम्पलला। चला तुम्हाला तिथेच भेटतो डायरेक्ट मी। आणि हा देवलाच्या आतमध्ये जायचे पहिला एक छोटासा तलाव। आणि तुम्हाला एक नक्कीच सांगणार का, प्लीज जज नको करू मला हा व्हिडिओवर। आणि ये सामने एक देऊळ आहे का म्हणून हा व्हिडिओ मी खूप अगोदर बनवलेला आहे, तेव्हा मला आयडिया नव्हती व्लॉगिंगची काय, ते मी फक्त ॲड करून ठेवलेला, पण मी आता टाकतो। हा श्रावण महिन्याचा व्हिडिओ आहे आणि आपलं देऊळ आहे। टोटल या देवळामध्ये 7 फ्लोअर आहेत। चला मी जातो तुम्हाला आतमध्ये घेऊन। आणि हा वाला जे टेम्पल तुम्ही पाहत आहे इस्कॉन टेम्पल आहे। आणि हे जे टेम्पल तुम्ही पाहत आहे श्री मुक्तेश्वर टेम्पल आहेत। आणि इथे आतमध्ये येताना सर्वात पहिलं तुम्हाला एक काम करायचं आहे की तिथे जरा स्ट्रेटमध्ये जाऊन तिथे तुम्ही जरा आतमध्ये आल्यावर नाही इथे तुम्हाला इथे पाय धुवायचं मिळतं, ते कृपया करून इथे तुम्ही हातपाय धुवा आतमध्ये देवळात जायच्या अगोदर। आणि जसं तुम्ही देवळाच्या एंट्रन्समध्ये आणि आतमध्ये जाता, जसे देवळाच्या आतमध्ये जाता तुम्हाला इथे स्टार्टिंगलाच पाहायला भेटणार आहे आपले गणपती बाप्पा। आणि याच्या मागे पण अजून एक आहे शिवलिंग पण आहे, याच्या मागे आतमध्ये पण जायचं होतं। आणि इथे तुम्ही पाहू शकता विष्णुदेवचे लक्ष्मीची पाय दाबत आहे। त्याच्यानंतर आम्ही येतो डायरेक्ट 7th फ्लोअरवर। आणि 7th फ्लोअरवर तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे टोटल 12 ज्योतिर्लिंग। त्याच्यामधून एक सोमनाथ, नागेश्वर, भीमशंकर, त्र्यंबकेश्वर, गिरीशनेश्वर, विद्यानाथ, महाकालेश्वर, ओमकालेश्वर, काशी विश्वनाथ, रामेश्वरम आणि मल्लिकार्जुन। आणि इथे महादेव आणि पार्वती आणि गणपती बाप्पा। आता मी आलो आहे 6th फ्लोअरवर। आणि 6th फ्लोअरवर तुम्हाला बघायला भेटणार, तुम्ही इथे नवनाथ बघायला तर भेटणारच। आणि इथे तुम्ही स्वामी समर्थ पण बघायला भेटणार। आणि मला एक गोष्ट नक्कीच आवडली यांची, तुम्ही जर नवनाथ जे पण तुम्ही आता पाहता नवनाथ त्यांना ना तुम्ही गौर करून बघणार ना, ते दिसायला सर्व सिमिलर म्हणजे सेम दिसतात, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही गौर करून बघणार ना तर डिफरंट आहे। आणि इथे आपला साईबाबा ते बोला ओम साईराम। त्याच्यानंतर आम्ही आलो इथे 5th फ्लोअरवर। 5th फ्लोअरवर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आपले सर्व कुलदेवता। आजकालच्या लोकांना आपली कुलदेवता बाबा सण ते माहिती नसते। देवांच्या अगोदर पण आपल्याला आपले कुलदेवताची पूजा करायला लागते, त्याच्यानंतर मेन देवाची पूजा करायला लागते असं म्हणलं जातं आपल्या याच्यामध्ये। आणि तुम्ही इथे पाहू शकता जे पण आहे ते सर्व आपले कुलदेवता आहेत। आणि इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे विठ्ठल देव आणि रुक्मिणी जे आपलं श्रीकृष्णाचा अवतार आहे। त्याच्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट इथे 5th फ्लोअरवर। इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे नवदुर्गा। जसं तुम्ही माझे एक व्हिडिओ 2 व्हिडिओ ऑलरेडी मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे नवदुर्गाच्या बारेमध्ये, तुम्ही नक्कीच तिथे जाऊन बघा आपल्या नवदुर्गाचं काय मतलब असते, मिनिंग काय ॲक्च्युली आपल्या नवदुर्गा, आपण का 9 दिवस असते दुर्गा ही आपल्या इथे, ते नक्कीच तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा माझ्या व्हिडिओवर, मला सर्व समजणार। आणि ते नवदुर्गाचं पण तुम्ही दर्शन करू शकता आणि खूप सुंदर आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही आलो इथे बाप्पाकडे, आपला विघ्नहर्ता, देवांचा देव गणपती बाप्पा आपला विघ्नहर्ता। तुमचं काही अडचणी असेल ते बाप्पाला सांगून तुमच्या अडचणी काढू शकत आहे। आणि इथे पण तुम्हाला टोटल बघायला भेटणार आहे आपले सर्व विघ्नहर्ता यानी की गणपती बाप्पा। जसं आपल्या याच्यामध्ये बोलतात की कुठलं पण शुभ काम करायच्या अगोदर बाप्पाला याद करतात, जसं बोलतात तुम्ही पण बोला गणपती बाप्पा मोरया। आणि बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही जातो खालती। इथे तुम्हाला पाहायला भेटणार मत्स्य अवतार, कुरुम अवतार, वारा अवतार, नरसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, प्रभू श्रीराम अवतार, श्रीकृष्ण अवतार आणि कल्की अवतार। आणि इथे व्यंकटेश्वर बालाजी तुम्हाला इथे बघायला भेटणार, व्यंकटेश बालाजी। आणि इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता। आणि यांचं दर्शन घेऊन आम्ही जातो खालती। इथे जसं आम्ही आतमध्ये येतो इथे ते काय तेवढं देवाचं मूर्ती नसतं, पण इथे लहान छोट्या मूर्त्या आहेत। याच्या पण एक खूप सारे म्हणजे मूर्तीची पण खूप हिस्ट्री आणि स्टोरी आहेत, पण ते मला नाही माहिती। पण जे जाणकार लोक येतात आणि ते बघतात ते छोटे मूर्ती, त्यांना खूप काय याच्या बारेमध्ये माहिती असते। जसे तुम्ही पाहू शकता काली माता आहे तिथे मागे, छोटीशी शिवलिंग आहे, गणपती बाप्पा आहेत आणि गौतम बुद्ध आहे। सर्व छोटे मूर्ती तुम्ही पाहू शकता इथे। ते जे नॉलेज असते त्यांना देवाबद्दल त्यांना याची व्हॅल्यू माहिती असते आणि यांची हिस्ट्री सर्व माहिती असते त्यांना काय। ते पाहू शकता महादेव आहे, नटराज पण आहेत, किती लोकांना माहिती नसेल। जसं आपण बघा तुम्ही, आता मी दाखवतो तुम्हाला एकदा। घेतावेळी लोकांकडून एक चुकी होते का ती एके हाताने घेतात, कधीच प्रसाद एक हाताने नाही घ्यायची, 2 हाताने घ्यायची। आणि इथे आम्ही इथून दर्शन करून जातो डायरेक्ट सामने इस्कॉन टेम्पल।
जसे तुम्ही देवळाच्या बाहेर येणार ना तसं तुमच्या सामने ना एक देऊळ आहे, तुम्हाला दाखवतो. इस्कॉनचं देऊळ आहे आणि याच्यामध्ये आता जायचं आहे. जसं तुम्ही देवळाच्या आतमध्ये येता ते तुम्ही पाहू शकता. तिथे सामने पाय धुवायचं असते आणि सर्वात पहिला काय करायचं, पाय न धुवायचे. तुम्हाला येऊनशी इथे चप्पलाचे काउंटर आहे, इथे चप्पल ठेवायची हे आहे, इथे यायचं आहे. तुम्हाला जे तुमची चप्पल आहे इथे द्यायचं आहे त्यांच्याकडे. जसं चप्पल ठेवून तुमचं झाल्यावर ना तिथे लेफ्ट हँड साईडला तिथे आहे पाय धुवायचं. चला मी तुम्हाला तिथे घेऊन जातो. जसं चप्पल ठेवून झालं ते कृपया करून तुम्ही परत एकदा जसं आम्ही इथे पाहतो, तुम्ही आता मी हातपाय धुतो, तुम्हाला एकदा हातपाय नक्कीच धुवायचा आहे. आणि हातपाय तुमचे धुवून झाल्यावर त्याच्यानंतर तुम्हाला जायचं आतमध्ये. आणि आतमध्ये जाणार जसे तुम्ही आतमध्ये येणार, तुम्ही बघू शकता त्या स्टार्टिंगला किती तऱ्हाचे व्हरायटी जे परचेस पण करायचे असेल परचेस पण करू शकता. आणि आता तयारी चालू आहे. मी तुम्हाला पहिला पण बोललेलो, हा व्हिडिओ श्रावण महिन्याचा आहे आणि श्रावण महिन्यामध्ये मी कधीच माझं हेअरकट कधीच न करत, ते मला त्याच्यावरून जज नको करा, आता पण सांगतो. आणि एंट्री करतानाच तुम्हाला इथून सर्व श्रीकृष्णाचं हे बघा, श्रीकृष्ण अर्जुनला ज्ञान देते समय, नरसिंहदेव त्याचं पल्लाचे आपलं छाती फाडते समय, इथे बघा तुम्ही प्रभू श्रीरामने रावणचं वध करताना ते तुम्ही पाहू शकता. हर एक तुम्हाला यावर स्टोरी भेटणार आहे. हे फक्त त्यांचं असं डेकोरेशनसाठी न ठेवलेलं आहे, एक तर जी स्टोरी आहे ही आपल्या इथे दत्तदेव आहे, किंवा आपला गणपती बाप्पा रामायण लिहिताना इथे विष्णुदेव महालक्ष्मीच्या सोबत तुम्हाला पहिला पण सांगितलेलं ते हलाहल विष पिताना महादेव. आणि इथे तुम्ही पाहू शकता की जे पण आहे ते सर्व स्टोरी आहे. आणि इथे तुम्हाला बुक्स पाहिजे भगवद्गीता, तर तुम्हाला वाचायचं रीडिंगचा खूप शौक आहे, तुम्ही इथे नक्कीच या आणि तुम्ही इथून बुक्स पण घेऊ शकता तुम्हाला पाहत असेल ते. आणि ते बघा खूप डेकोरेशन पण चालू आहे, दहीहंडीची उत्सवची डेकोरेशन पण चालू आहे. आणि जसं आमचं इथून होऊन जाते दर्शन तर मी खालती येतो. इथे बघा का म्हणून तिथे व्हिडिओ शूट करणं अलाउड नव्हतं देवळाच्या आतमध्ये, तसंच आम्ही खालती येतो. इथे थोडंसं इथे शॉपिंग करायचं, तुम्ही शॉपिंग पण करू शकता. इथे तुम्ही फिरतो, थोडंसं शॉपिंग करतो, थोडासा नाश्ता पण करतो. जसंच ना आपलं शॉपिंग करून झाल्यावर इथे आम्ही येतो प्रसाद घ्यायला. तुम्ही पहा इथे तुम्हाला एक कटोरामध्ये थोडंसं चावल भेटणार आहे. जस्ट मी आलो बाहेर इथून. सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम, जय शिवराय आणि हर हर महादेव. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओला. त्याच्यासाठी राधे राधे.